इथेनॉल पॉलिसीमुळं हे झालेलं असू शकतं, याबाबत तुम्हाला काय वाटतं? इथेनॉलच्या बाबतीत आकडेवारीनुसार इथेनॉल त्याला जबाबदार दिसत नाही का? तर इथेनॉल शुगर इंडस्ट्रीतनं घ्यायचं प्रमाण बरोबर. 2020-21ला 80% होतं, ते 70 झालं, 60 झालं, 40 झालं, आता 20%वर आलं आहे. म्हणजे एकूण जे भारतात इथेनॉल तयार होतं त्याच्यातलं फक्त 20% आपल्याकडनं शुगर इंडस्ट्रीतून येतं आहे. ओके. बाकी सगळं येतं आहे ते मेज आणि तांदूळ आणि गहू याच्यापासून येते. म्हणजे FCIचं खराब झालेलं धान्य बरोबर. हे इथेनॉलसाठी वापरलं जात आहे. तर मला वाटतं इथेनॉल हा इश्यू नाही आहे, परंतु इथेनॉलमध्ये झालेली गुंतवणूक विचारात घेतली आणि घाबरून सरकारने असं ठरवलं की पुढच्या वर्षी इथेनॉल कमी घ्यायचं. बरोबर. तरी इंडस्ट्रीचा तोटा आहे, शुगर इंडस्ट्रीचा, कारण जे 24,000 कोटीचं कर्ज काढून ठेवलं आहे बरोबर. त्याचं व्याज कशाच्या आधारे फेडायचं जर इथेनॉल घेतलं गेलं. आणि मी एका ठिकाणी असं माझ्या वाचनात आलं की 40 ते 45,000 कोटींची गुंतवणूक आता ह्या नक्की झाली, त्यापेक्षा जास्तच. तर मग ते काय म्हणू आपण त्याला, की जर एवढी गुंतवणूक सरकारनं केली तर सरकारला आता आपलं धोरण मागं घेणं किंवा ते थांबवणं अवघड आहे आणि नाही करायला पण नाही पाहिजे. आता हे झालं इथेनॉलच्या बाबतीत, पण इथेनॉल धोरणामुळं फायदा कुणाला झाला म्हणजे शेतकऱ्यांना झाला आहे की आता साखरेचं तर दिवाळी निघलंच आपण बघतोय, पण मग याचा फायदा जो कारखान्यांना झाला इथेनॉल धोरणाचा फायदा शेतकऱ्याला वेळेवर पेमेंट करण्यामध्ये झाला आहे. अच्छा. आणि एखाद्या कारखान्याची रिकव्हरी जर समजा 11.5 असेल तर 1.5% इथेनॉल बंद. म्हणजे इथेनॉलकडे किती रिकव्हरी डायव्हर्ट होते तर मॅक्झिमम 1.5%. हां, मग 11.5 असेल तर 10%नी साखर तयार होते आणि वरच्या 1.5%तनं इथेनॉल तयार होतं. तर इथेनॉल जर नाही बनवलं तर तेवढ्याची साखर तयार होईल. एवढं जरी खरं असलं तरी अंतिमतः याचा उपयोग क्रूड ऑइलचं इम्पोर्ट करावं लागेल. म्हणजे साखर इम्पोर्ट करायची का क्रूड ऑइल जास्त, हाच मुद्दा आहे, त्याचाच मुद्दा आहे. पण सर मग सुरुवातीला सरकारने पण असं सांगितलं होतं की आम्ही इथेनॉल आणतोय, इथेनॉल पॉलिसीमुळं काय होईल की इंधन आत्मनिर्भर होईल भारत इंधनामध्ये. पण आपण आता बघतोय की काही प्रमाणामध्ये आपण पेट्रोल कमी आयात करतोय, क्रूड ऑइल आपण कमी आयात करतोय, हे जरी मान्य केलं तरी सुद्धा आता आपला साखर आयात करायला लागते. म्हणजे सरकार या हाताने खायचं तर आता उलटं खाते, असं नाही वाटत आपल्याला? असं लोकांना तरी फील होऊ शकतो, कारण ह्याचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स सतत मॉनिटर करायची गोष्ट आहे. जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे की हंगामाच्या शेवटी 30-40 लाख टन शिल्लक राहायला पाहिजे नोव्हेंबर एंडला. आता पुढच्या वर्षी पण त्याच्यापेक्षा विदारक परिस्थिती होईल जर तेवढं अपेक्षित उत्पन्न नाही आलं तर. या बाबतीत सर ब्राझीलचं जर धोरण बघितलं तरी थोडंसं आपल्याला फ्लेक्झिबल वाटतं. म्हणजे ज्या वेळेला साखर बाजारात कमी आहे किंवा उत्पादन कमी आहे त्यावेळेला ते साखरेकडंच उसाला वळवतं आणि ज्या वेळेला इथेनॉलची गरज आहे त्यावेळेला ते इथेनॉलकडं. भारतामध्ये असं काही त्याचं नावच मुळात ब्राझिलियन मॉडेल आहे. ओके. ब्राझिलियन मॉडेल म्हणजे हेच आहे की समाजातली गरज विचारात घेऊन आता युरोपमध्ये एनर्जीचा प्राइसिस सुरू झाला, हिवाळा चालू झाला तर गॅस लागेल जास्त आणि एनर्जी लागेल, त्याला इथेनॉल लागेल. मग इथेनॉल जास्त लागेल म्हटलं की ते साखर कमी उत्पादित करतात, इथेनॉल घेतात. आणि हा जो निर्णय आहे ती इंडस्ट्री ठरवते की काय कुठली गोष्ट द्यायची. अंतिमतः असं अपेक्षित आहे की हा निर्णय कारखान्यांच्या हातात यायचा असेल तर दोन्ही चांगलं चाललं पाहिजे, साखर कारखाना पण आणि इथेनॉल पण. पण आपल्याला असं दिसतं दुसरीकडे एकेकाळी 160 दिवस चालणारे कारखाने आता 90 दिवस चालत आहेत. 3 महिने कारखाना चालवून राहिलेले 9 महिन्याचे पैसे देणं पगाराचे स्टाफचे हे परवडेल का? तर परवडणार नाही आणि त्याचा खर्च पुन्हा शेतकऱ्यावरच बसेल. त्यामुळं हे सगळ्याचा विचार करायला पाहिजे, कारण कुठलाच शेतकरी आता थांबायला तयार नाही. तो पण बार्गेन करतोय. जो ऊस लवकर नेईल ना त्या कारखान्याला ऊस द्यायचा, हे त्याचं धोरण आहे. आणि ते नेमकं साखर इंडस्ट्रीच्या विरोधात आहे की 160 दिवस कारखाने चालले पाहिजे असं कारखानदार म्हणतात. शेतकरी म्हणतात नाही, माझा ऊस जो 15 दिवसात नेईल त्याला मी देईल, असं आहे.